खमंग पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे पटकन बघून घेऊया। तर पाव किलो गहू घेतलेले आहेत, मस्त खमंग फुलेपर्यंत छान भाजून घ्यायचे। पाव किलो मेथी ही सुद्धा अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये सगळं साहित्य थोडंसं घ्यायचं आणि भाजून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं एकसारखं भाजलं जातं। पाव किलो मुगाची डाळ, पाव किलो सफेद तीळ आणि पाव किलो हलीम सगळे छान भाजायचे आहेत। अळशी सुद्धा पाव किलो घेतलेली आहे आणि ओवा 100 ग्रॅम। सगळं साहित्य वेगवेगळं अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये भाजायचं आणि वेगवेगळ्या ताटामध्ये थंड करत ठेवायचं। त्यानंतर अर्धा किलो सुकं खोबरं, आता तासनतास किसणीवर किसायची गरज नाही, तर खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। एक मूठ खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे, मिक्सर बंद चालू करत असं हे खोबरं जे आहे ते वाटून घ्यायचं आहे। दिसते की नाही किसणीवर किसलेलं। आता हे छान खमंग भाजून थंड करून घ्या। आता गहू, मेथी, त्यानंतर मूग डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे, चक्कीवर वाटायची गरज नाही। मस्त छान रवाळ आणि खसखशीत वाटलं जातं। आता हे छान वाटलेलं आहे। आता यात काय करायचं, आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे। तर गूळ मिक्स करण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला मी सांगते बघा। 1 किलो गूळ घेतलेला आहे, गूळ बारीक करून घ्यायचा। त्यानंतर 2 मुठी गूळ आणि 1 चमचा वाटलेलं पीठ मिक्सरचा एक फेरा करून घ्यायचा, म्हणजे गूळ जे आहे ते पिठामध्ये छान असं मिक्स केलं जातं। ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतर हलीम, अळशी, ओवा आणि सफेद तीळ असे मिक्सरमध्ये खसखशीत वाटून घ्यायचे, फार पावडर करायची नाही, कारण हे जेव्हा खाताना आपण चावू ना तेव्हा त्यातलं तेल जे आहे ते निघायला लागतं आणि मग लाडवाला चव पण चांगली येते आणि सगळं तेल आपल्या शरीरात जातं। आता हे वाटलेलं सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। खोबरं, तीळ, हलीम, ओवा, त्यानंतर आपण जे गूळ वाटून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। सगळं साहित्य मिक्स करायचं आणि याचे 2 पार्ट करणार आहे मी। आता सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे जे मिक्स केलेलं पीठ आहे ते एका परातीमध्ये काढायचं। कोमट झालेलं तूप, खूप कडकडीत गरम करायचं नाही, तूप थोडंसं कोमट करून घ्या आणि या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। एका बाजूने छान मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं जसं आपण पीठ चपातीला मळतो त्याप्रमाणे, आणि जसे लहान मोठ्या आकारामध्ये लाडू आपल्याला हवेत असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। या लाडवाची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्यामुळे नक्की व्हिजिट करा। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशा छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा। आणि मेथीचे लाडू कसे झालेले आहेत कमेंटमध्ये सांगा। आपण भेटूया नवीन रेसिपीसहित, तोपर्यंत नमस्कार।